नमस्कार. आम्ही रचनाकारच्या चंदेरी मुलाखत या उपक्रमात मी आभा नेवसरकर आपण सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपल्या बरोबर आहेत जयश्रीताई जोशी. कथा, कविता, प्रवचन, निबंध असे अनेक प्रकारचं लेखन करणाऱ्या त्या व्यक्ती आहेत. तर जयश्रीताई, खूप खूप स्वागत आणि नमस्कार. नमस्कार तुम्हाला आणि सगळ्यांना. धन्यवाद. तर आज आपण आता गप्पांना सुरुवात करूया. सर्वात आधी आम्हाला तुमच्या शैक्षणिक पृष्ठभूमीबद्दल आणि छंदांबद्दल, कारण तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टींची आवड आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. शैक्षणिक भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर तसा जन्म माझा अहमदाबादचा, पण पहिलीपर्यंतचं शिक्षण अहमदाबादला झालं. मग वडिलांची बदली बडोद्याला झाली आणि आम्ही बडोदेकर झालो. शालेय शिक्षण सगळं गुजराती माध्यमातून झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण इथल्या MS युनिव्हर्सिटीमधून इंग्रजी माध्यमातून आणि BCom ची डिग्री तिथून घेतली. छंदांबद्दल किंवा आवडीबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही आत्ताच म्हणालात तसं खरंच तसं पाहिलं तर सगळ्याच विषयांची आवड आहे, पण त्यातल्या त्यात लेखन, वाचन, जुनी गाणी ऐकणं, शास्त्रीय संगीत ऐकणं, आणखीन जगजीत सिंगच्या गझल ऐकायला आवडतात, प्रवास करणं आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडतं. खास म्हणजे समुद्र पाहायला आवडतो आणि पावसांच्या धारांचा आवाज ऐकायला आवडतो. क्या बात. तर या सगळ्या छंदातून साहित्य याची आवड कशी काय निर्माण झाली तुमची? हा, तर त्याच्यासाठी मला असं म्हणावं लागेल की माझ्या घरातलं वातावरण तसं होतं लहानपणापासून. आई वडिलांना दोघांनाही वाचनाची आणि संगीताची आवड होती. माझी आई खूप सुंदर गायची आणि आमच्याकडे मला आठवतं की आमच्या लहानपणी कुणाकडे कार्य असलं तर एक दिवस आमच्या घरच्या मंडळींचा कार्यक्रम असायचा. म्हणजे आजोबांचा असा आग्रह असायचा की अ, प्रत्येकानं काही ना काही सगळ्यांच्या मध्ये उभं राहून सादर करायचं. मग ते गाणं असो, नाच असो किंवा नकला, काही जे तुम्हाला येत असेल ते. आणि काही नाही समजा आलं तर कमीत कमी एक श्लोक तरी म्हणायचा. तर अशा पद्धतीनं ते म्हणजे सभाधीटपणा तो येत गेला. आणि साहित्याची आवड म्हणाल तर माझे वडील लहानपणी बडोद्यामध्ये जे जे काही कार्यक्रम असायचे, कुठे व्याख्यानं, प्रवचनं, गाण्याचे कार्यक्रम असं काही असले तर ते मला बरोबर घेऊन जायचे. त्या काळात पालकांना मुलांसाठी वेळ असायचा. तर ते घेऊन जायचे. त्याच्यामुळे काय आहे, की त्यांच्याबरोबर असं वेगवेगळ्या कार्यक्रमाला जाऊन मग संत वाङ्मय किंवा देशभक्तांची माहिती, राग-रागिणींबद्दलची माहिती, हे सगळं हळू-हळू मनावर बिंबत गेलं आणि त्यामुळे मला वाटतं माझं व्यक्तिमत्व घडत गेलं. आणि मग वडील घरी मराठी छोट्या-छोट्या गोष्टींची पुस्तकं आणायचे. कारण माझं शिक्षण गुजराती माध्यमातून सुरू होतं. त्याच्यामुळे त्यांना थोडं असं वाटायचं, की मराठी भाषेशी सुद्धा संपर्क राहिला पाहिजे मातृभाषा म्हणून. तर ती पुस्तकं सचित्र असल्यामुळे लहानपणी मला वाचायला आवडायची. मग तर चांदोबा, किशोरवयीन मुलांसाठी जी काही पुस्तकं असायची ती मग मासिक आमच्या घरात यायची. मग थोडं मोठं झाल्यानंतर मग लायब्ररीचे सभासद झाले. या लायब्ररीची एक गमतीशीर गोष्ट मी तुम्हाला सांगते, की लायब्ररीमध्ये मी जेव्हा पुस्तकं घ्यायला जायची, तेव्हा ती चाळता त्यात मी इतकी रंगून जायची, की तिथल्या तिथे ते पुस्तक वाचून संपायचं. आणि अशी कितीतरी पुस्तकं मी त्या लायब्ररीत उभ्या-उभ्या वाचली आहेत. पण मग नंतर त्या संचालकांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि मग त्यांनी मला तंबी दिली, की इथे उभं राहून वाचायचं नाही, घरी घेऊन जा आणि मग वाच. आणि तुम्ही तुमच्या माहितीत लिहिलंय की, आणि आत्ताही तुम्ही म्हणाला की तुम्हाला गाणं ऐकायची खूप हो, आवड होती. आवड तर होती. आकाशवाणी उद्घोषक म्हणून जे तुम्ही काम करायला सुरुवात केली, तर ते त्याच्यामुळे झालं का, की त्याच्या मागे आणखीन काही गोष्ट आहे? नाही, ते काय झालं, की लहानपणापासून रेडिओ ऐकण्याची भयंकर आवड. म्हणजे इतकी, की अभ्यास करताना पण मला रेडिओ लागायचा. इतकी आवड होती आणि त्यासाठी बरीच बोलणी वगैरे पण मी खाल्लेली आहे. पण मला असं वाटतं, की सतत रेडिओ ऐकत असल्यामुळे त्या उद्घोषकांचं बोलणं माझ्या कानावर पडत गेलं आणि बोलावं कसं हे कळत गेलं. आणि
गाणी ऐकल्यामुळे सूर, लय, ताल ह्याची पण जाण आली. आणि जुनी गाणी म्हणजे अक्षरशः छान कविताच असतात. म्हणजे त्या ऐकून ऐकून मला कविता थोडी थोडी कळायला लागली. आणि आकाशवाणीवर जाण्याचं ते बीज कुठे रोवलं गेलं त्याच्याबद्दलची म्हणजे एक रोचक कथा आहे, की माझं माध्यमिक शिक्षण इथल्या महाराणी कन्या विद्यालयातून झालं. ही शाळा भयंकर कडक शिस्तीची वगैरे आणि नावाजलेली अशी आहे. आणि त्या काळामध्ये आमच्या शाळेमध्ये प्रिन्सिपलच्या कॅबिनमधनं प्रार्थना म्हटली जायची आणि त्याच्यानंतर बातम्या असायच्या. तर त्या बातम्या देण्यासाठी म्हणून वाचनाची एक परीक्षा घेण्यात आली आणि ती परीक्षा मी दिली आणि त्यात माझी निवडही झाली. तर माझं वाचन ऐकून त्या निवड समितीत आमचे एक इंग्रजीचे सर होते, जोशी सर म्हणून. तर ते माझं वाचन त्यांनी ऐकलं आणि पटकन ते असं म्हणाले, की मुलगी नक्कीच भविष्यामध्ये आकाशवाणीवर बातम्या देईल. क्या बात. तर तसं कुठेतरी मनात ते बीज माझ्या रोवलं गेलं, की आपल्याला कधीतरी आकाशवाणीवर जायचं. आणि मग तर ते शिक्षण संपलं, शालेय शिक्षण संपलं. मग कॉलेजला आले, तर आमच्या कॉलेजच्या समोरच यशकमल बिल्डिंग होतं. तर ती त्या काळातली बडोद्यातली सर्वात उंच इमारत 8 मजली. आता तर आजूबाजूला बऱ्याच इमारती झाल्या ना, आता ती थोडी बुटकी झाली. आणि त्या यशकमल बिल्डिंगच्या 8व्या मजल्यावरती त्यावेळेला आकाशवाणी केंद्र होतं. तर रोज कॉलेजला जायचे, मनात बीज पेरलेलं होतंच, की आपल्याला जायचंय आकाशवाणीवर. तर आणि त्यावेळेला थोडं-थोडं लेखनही सुरू झालं होतं. तर मग युववाणी कार्यक्रम असायचा युवकांसाठी, त्याच्यासाठी मी एक कथा लिहिली. आणि प्रत्यक्षच आता समोरच जात होते, त्याच्यामुळे प्रत्यक्षच जाऊन तिथे देऊन आले. त्यावेळेला एक महिला अधिकारी होत्या, अरविंदा दवे म्हणून. तर त्यांना जाऊन दिली. त्यांनी ती पाहिली आणि सांगितलं, ठेवून घेतली आणि सांगितलं, की आम्ही तुम्हाला कळवतो. आता पुढे एक गमतीशीर गोष्ट आहे त्याची सुद्धा, की मी घरी आले आणि थोड्या दिवसांनी आकाशवाणीवरून कॉन्ट्रॅक्ट आला. हम्म. आता त्याच्यामध्ये रेकॉर्डिंगची तारीख, प्रसारणाची तारीख वगैरे सगळं लिहिलेलं होतं. पण त्याच्यापुढे एक कॉलम होता, की फी हम्म. ₹25. आता कॉलेजला शिकत होते त्यामुळे फी या शब्दाची जमा व्याख्या जी करायची. आपण भरायची असते तीच रक्कम, एवढं मला माहिती होतं. तर मला थोडंसं नवल वाटलं, की आपण कथा देतो, साहित्य देतो आणि वर पैसेही द्यायचे आणि त्या काळात ₹25 म्हणजे खूप भरपूर होते. मोठी रक्कम मोजली जात होती. तर मला काही ते पटलं नाही. कुठेतरी ते खटकलं म्हणून मी परत त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं, की मला कॉन्ट्रॅक्ट तर मिळालाय, पण मला कार्यक्रम नाही द्यायचा. तर त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे बघितलं आणि कारण विचारलं. तेव्हा मी अगदी भाबडेपणाने सांगितलं, की ह्यात असं ₹25 दिलेत आणि मला काही पटलेलं नाहीये. मी कथा माझी दिली आणि वर ₹25 द्यायचे मला काही पटलेलं नाहीये. इतक्या जोरात त्या हसल्या आणि त्यांनी मला सांगितलं, की "अहो हे ₹25 तुम्ही द्यायचे नाहीयेत, आकाशवाणी तुम्हाला देईल." आणि मग माझा जीव खरोखर भांड्यात पडला आणि मग मी होकार दिला आणि मग त्याच्यानंतर म्हणजे ही माझी पहिली कमाई क्या बात अगदी है. आठवणीत राहणारी. अशा पद्धतीने मग आकाशवाणी सुरू झालं. म्हणजे जे साहित्याचं तुमची सुरुवात लेखनाची झाली ती कथापासून झाली असं म्हणायला काही हरकत नाहीये. कथेपासून तुम्ही हां, लिहिण्याची हां. सुरुवात. छोट्या-छोट्या कथा लिहित होते मी. हो, आणि कविताही मग लिहित होते, पण कथा लिहित होते. आणि कवितांची सुरुवात मग कशी काय झाली? त्यावेळेला कविताही लिहित होते. पण अगदी छोट्या-छोट्या असायच्या. म्हणजे आपण म्हणतो ना बाळबोध टाइपच्या तशा हम्म. असायच्या. हम्म. हम्म. आणि कथा तर होत्या म्हणजे चांगल्या कथा लिहित होते मी. तर तुम्ही अनेक कवी संमेलनं सुद्धा गाजवली आहेत. अनेक जागी तुम्ही आमंत्रित कवी म्हणून गेला आहात आणि तुम्हाला बोलवलं गेलं आहे. तर आम्हाला सुद्धा आवडेल तुमची एखादी मराठी आणि तुम्ही हिंदीतही लिहिता तर कविता ऐकायला नक्कीच आवडेल. तर इथे आपण एखादी कविता ऐकूया. तर एक मला असं वाटतं, की छोट्या-छोट्या छोटीशी एक कविता म्हणजे परत आपण घेणार असाल तर छोटी कविता घेते. जरूर जरूर. नाहीतर मग आता हां, तर मग एक छोटी कविता मी आता ऐकवते. हम्म. हम्म. ती चारोळी ऐकवू? काय तुम्ही म्हणाल ते? आधी छोटी कविता मग चारोळी. छोट बरं ठीक आहे. आयुष्याच्या सायंकाळी नजर जराशी मागे वळते. आयुष्याच्या सायंकाळी नजर जराशी मागे वळते. चुकण्यासाठी, हुकण्यासाठी आतल्या आतच काही जळते. चुकण्यासाठी, हुकल्यासाठी आतल्या आतच काही जळते. या जळण्याला, या झुरण्याला आता काही अर्थच नसतो.
या जळण्याला, या जुळण्याला आता काही अर्थच नसतो. नसतो. कारण जेव्हा पावलं थकून जातात तेव्हाच खरी वाट कळते. जेव्हा पावलं थकून जातात खरंय, तेव्हाच खरी वाट. खरी वाट कळते. वा. आता चारोळी ऐकू? हम्म. हं? हो. अ, अ, सहज आपण मारतो गाठ धागा जोडून ठेवण्यासाठी. सहज आपण मारतो गाठ धागा जोडून ठेवण्यासाठी. धागा जोडला जातो खरा, पण सलत राहतात मधल्या गाठी, सलत राहतात वा मधल्या वा वा. गाठी. हम्म. वा. वरून पडणाऱ्या एंड. थेंबाला हम्म. हा हा, वरून पडणाऱ्या थेंबाला. पुढे घ्यायचं. वरून पडणाऱ्या थेंबाला अळवानं घेतलं झेलून. वरून पडणाऱ्या थेंबाला अळवानं घेतलं झेलून. तोही पठ्ठ्या बसला मग त्याच्याच कुशीत रेलून. तोही पठ्ठ्या बसला मग त्याच्याच कुशीत रेलून. क्या बात आहे. वा. मस्त. आपण गप्पा मारत असताना तुम्ही मला सांगितलं होतं की एक साहित्याबद्दलची गोड आठवण आहे. मला वाटतं वपू काळ्यांबरोबर तुमची हो. भेट किंवा असं, तर ते ऐकायला आवडेल मला. हा तर त्याचं असं झालं की बडोद्यामध्ये एक ग्रंथगोष्ठी म्हणून संस्था चालते. गुजराती भाषिकांची संस्था आहे आणि त्यात पुस्तक परिचय देण्याचा कार्यक्रम असतो. पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी प्रत्येक महिन्याच्या विविध वक्त्यांना बोलावून ते पुस्तक परिचय त्यांच्याकडून करवून घेतात. आणि त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात आणि गुजराती चांगलं बोलू शकता, तेव्हा तुम्ही मराठी पुस्तकाचा आम्हाला गुजरातीतून अनुवाद करून म्हणजे पुस्तक परिचय करून देत जा. अच्छा. हम्म. तर त्या पद्धतीने मी राधेय, छावा, दास डोंगरी राहतो, आहे मनोहर, तरी बरीच सगळी पुस्तकं तिथे त्याचा परिचय करून दिला. तर एकदा मला वपू काळे यांची आपण सारे अर्जुन या विषयावर बोलायचं होतं, या पुस्तकावर बोलायचं होतं. आणि सहजच मला असं वाटलं की हे आपण वपूंना कळवावं. म्हणून मग मी त्यांना पत्र लिहिलं आणि त्यात लिहिलं की मी या तुमच्या पुस्तकावर बोलणार आहे गुजराती भाषेत. आणि तारीख वगैरे कळवली, वेळ कळवली. आणि मी तर मग सोडून दिलं. म्हटलं हे असे मोठी माणसं काही एवढं त्याचं काही फार दखल घेत नाही. हो. पण सांगण्याची गोष्ट अशी की मी तो कार्यक्रम देऊन घरी आले आणि थोड्या वेळानंतर माझा फोन वाजला. त्यावेळेला लँडफोन होते. हो. तर मी फोन उचलला आणि आश्चर्य की समोर प्रत्यक्ष वपू फोनवर होते. क्या बात आहे. तर माझा क्षणभर माझ्या कानावर विश्वास बसला नाही. मी अगदी बावरून गेले म्हणजे अक्षरशः. आणि मग मी त्यांना खरंच सांगितलं, की मला थोडं 2 मिनिटं द्या सावरायला. कारण मला खरंच विश्वास बसत नाही, की मी आपल्याशी बोलते. तर ते प्रसन्न हसले आणि त्यांनी मग नंतर खरंच खूप छान मोकळेपणाने गप्पा मारल्या आणि क्या बात. सांगितलं, की म्हणे माझं एकही पुस्तक अजून गुजरातीत आलेलं नाहीये. हा. तर या आपण सारे अर्जुनचं तुम्ही गुजरातीत भाषांतर कराल का? क्या बात आहे. नाही वा. म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पण दुर्दैव असं की मग ते घडलं नाही, कारण अर्धं झालं ते पुस्तक आणि मग ते गेले. तर अजून चालतंय. देखील मी ते जपून ठेवलंय हा. त्याचं बाळ. अच्छा. तर मग अनुवादाची तुमची सुरुवातही ह्याच पुस्तकावरून किंवा ह्यामुळेच झाली, की अनुवाद तुम्ही आधी पण करत होता? नाही, अनुवादाचं खरं म्हणजे ना कधी डोक्यातच नव्हतं आलं. हे म्हणजे इतर सूत्रसंचालन, कथाकथन हम्म. हे सगळं कवी संमेलनांमध्ये सहभागी होणं हे सगळं आणि तसं समितीमध्ये सुद्धा बौद्धिक वगैरे द्यायला मी जात असे. हो. तर ते सगळं होता अनुवादाचं तर कधी म्हणजे मनात देखील आलं नव्हतं. हा. पण म्हणतात ना, की कधी-कधी असं होतं, की आयुष्याला कलाटणी काहीतरी मिळते. तर इथे खरंय. अरविंद आश्रम आहे. हा. आपल्याला माहीत असेल, की अरविंद. महर्षी हा. अरविंद हम्म. हां, हम्म. तिथे बराच काळ ते वास्तव्याला होते आणि सयाजीरावांच्या दरबारात देखील होते. तर तिथे मी आधी जात असे आणि माझी काही व्याख्यानं देखील तिथे झालेली होती. तर तिथून एकदा मला फोन आला, की महर्षींचं, अरविंदांचं जे सावित्री महाकाव्य आहे, त्याच्यावर पूजालाल मेहतानी सावित्री प्रशस्ती म्हणून एक काव्यपुस्तिका लिहिली आहे. तर ती गुजरातीत आहे, तर ती तुम्ही मराठीत भाषांतर करून द्याल का? अच्छा. तोपर्यंत काही डोक्यात कधीच नव्हतं, की आपण कधी अनुवाद करू. पण हे पहिलंच आलं होतं. तर मी थोडी विचारात पडले, की पहिलंच अनुवादाचं कार्य आहे. सावित्रीसारख्या मोठ्या पुस्तकावरती या पुस्तिकेवरती आपल्याला आणि काव्याचं काव्यात पुन्हा करायचंय. हो. पण मग विचार केला, की ठीक आहे करून बघूया आणि केलं मी आणि ते म्हणजे
ईश्वराची कृपा की सगळ्यांना पसंतीस उतरला आणि तेव्हापासून मग हे म्हणजे तो आता व्यवसायच झाला की हा, व्यावसायिकरित्या मी आता अनुवाद करते. क्या बात आहे. तर त्यातल्या कुठल्या पुस्तकाची आठवण जी अगदी तुम्हाला ठळक म्हणजे जी आपल्या मनात कधी कधी बसून जाते ना, की वा, माझ्या हातून ह्या पुस्तकाचा अनुवाद झाला, हे हा, म्हणजे, तर त्याबद्दल काही ऐकायला आवडेल. हो. तशी 2 पुस्तकं आहेत. एक तर आपले दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचं संक्षिप्त जीवनचरित्र आहे. राजयोगी नेता अटल बिहारी हा. वाजपेयी. ते मूळ मराठीत, त्याचं गुजरातीत केलं. आणखीन त्याच्यानंतर हल्लीचे आपले जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदीजी, जी. त्यांचं स्वरचित एक काव्यसंग्रह आहे. आंख आ धन्यशे गुजराती भाषेत आहे. हम्म. त्याचा मराठी अनुवाद मी केला. नयन हे धन्य रे या शीर्षकाखाली. तर ते दोन्ही पुस्तकं करण्याचं भाग्य मला मिळालं आणि या नरेंद्र मोदीजींचं जे काव्यसंग्रह आहे त्याचं विमोचन पुण्याला झालं. आणि त्यात देखील पुण्याला देखील म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नाथसुनेच्या हस्ते त्याचं क्या विमोचन बात. झालं. म्हणजे वा. मुक्ताताई टिळक त्यावेळेला त्या पुण्याच्या महापौर होत्या आणि पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुधीरजींनी केलं, सुधीरजी गाडगीळनी. हम्म. आणि तुम्हाला सांगते की पुणेकरांनी मला भरभरून दाद दिली आणि त्या पुस्तकाला म्हणजे या राजयोगी नेता अटल बिहारी वाजपेयी या पुस्तकाला मराठी वाङ्मय परिषद बडोदेचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार. हो. मी ते पुस्तक देखील आपल्याला दाखवते. जरूर. अं, हे पुस्तक आहे. क्या बात. हा, आणि नरेंद्र मोदीजींच्या हे जे पुस्तक आहे हम्म. या पुस्तकाला आणि माझा स्वतःचा एक कथासंग्रह आहे मारवा, हो. हो. या दोन्ही पुस्तकाला बडोदे साहित्य मान. गौरव पुरस्कार मिळाले. व्हेरी. वा. वा. तर खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि आपण आता जसं माय मावशी समूह वरही दर ह्याला एक अनुसर्जन हा एक आपला उपक्रम असतो. हो, हो. हो. तर जेव्हा आपण कविताचा अनुवाद करता, आता तुम्ही मोदीजींच्या कवितांचा गुजरातीतून मराठी अनुवाद केलाय, तर तुम्हाला काय वाटतं की भावानुवाद उत्तम असतो की शब्दानुवाद कुठल्याही कवितेला साजेसा होतो? नाही, कुठलंही म्हणजे ते कविता असो किंवा गद्य असो, नेहमी भावानुवादच योग्य असतो. कारण काय असतं की प्रत्येक भाषेची आपलं एक सौंदर्य असतं. हो. आणि त्या भाषेत तुम्ही शब्दानुवाद करायला गेलात तर मग ती मजा येत नाही. आणि माझा स्वतःचा असा एक म्हणजे प्रयत्न असतो की जेव्हा अनुवादित पुस्तक एखादा माणूस वाचतो, त्यावेळेला त्याला असं वाटायला नको की हे अनुवादित आहे. हो. ते मूळ त्याच भाषेत लिहिलेलं आहे असं वाटायला हवं. म्हणजे तो भावानुवादच असायला हवा हम्म. माझ्या हम्म. दृष्टीने. वा. बरं. शब्दानुवाद धन्यवाद. नसावा. आणि तुमच्या ह्याच्यात माहितीत एक अजून जी मला फारच अ, आवडणारी म्हणा किंवा रोचक अशी गोष्ट वाचली, की इतकं सगळं करून आणि तुम्हाला प्रवचनांची देखील अ, ओढ हां. लागली आणि तुम्ही कथाकथन आणि प्रवचन सुद्धा करतात. तर त्याची सुरुवात कशामुळे झाली? त्याची सुरुवात अशी झाली की आकाशवाणीवर मी होते. तर आकाशवाणीवर वेगवेगळ्या म्हणजे क्षेत्रातली मंडळी यायची. तर त्यांनी ते बोलणं ऐकलं आणि त्या अगोदर जे म्हणजे कंपेअरिंग आपण ज्याला म्हणतो संचालन, तर ते जे त्यांनी माझं ऐकलं, तर त्या अनुषंगाने त्यांनी मला विचारलं, की "तुम्ही बोलू चांगलं शकता, तर तुम्हाला आम्ही समजा एखादा विषय दिला, तर तुम्ही प्रवचन कराल का किंवा व्याख्यान द्याल का?" हम्म. तर तशा पद्धतीनं मग ते मलाही ते आवडलं, की त्या निमित्ताने माझाही अभ्यास घडला आणि मग मी तसं ते सुरू केलं आणि कथाकथन म्हणजे मी माझ्याच कथा सांगते. हो. कारण माझ्या भरपूर कथा आहेत. कारण वसंत धर्मभास्कर, अ, हो. माहेर यासारख्या भरपूर पुष्कळ कथा माझ्या प्रकाशित सुद्धा झालेल्या आहेत. चालेल. तर हा. त्याच कथा मी कथाकथनामध्ये सांगते. चालेल. तर अशा पद्धतीने ते सुरुवात झाली त्याची. वा. आणि आपण दोन कविता ऐकू आणि मग एका आकाशवाणी बद्दल मी एक अजून छोटासा प्रश्न विचारीन, पण त्याआधी तुमची बरं, एक मराठी आणि एक हिंदी कविता ऐकूया. बरं. ठीक आहे. अगोदर मराठी ऐकवते. कवितेचं शीर्षक आहे झोपाळा.
माझ्या अंगणातला झोपाळा आठवण करून देतो मला माझ्या अस्तित्वाची. माझ्या अंगणातला झोपाळा आठवण करून देतो मला माझ्या अस्तित्वाची. माझं जीवनही असंच हेलकावे खाणारं, क्षणात हसणारं, क्षणात रडणारं, जमिनीला पाय टेकतात न टेकतात तोच आभाळाकडे झेपावणारं. माझं जीवनही असंच हेलकावे खाणारं, क्षणात हसणारं, क्षणात रडणारं, जमिनीला पाय टेकतात न टेकतात तोच आभाळाकडे झेपावणारं, ना धड खाली ना धड वर. ना धड खाली ना धड वर अच्छा. असं अधांतरीच राहणारं. ना धड खाली ना धड वर असं अधांतरीच राहणारं आणि असं अधांतरी असून देखील जमीन आणि आकाश यांना माझं माझं म्हणणारं, वा माझं माझं म्हणणारं. वा वा वा, क्या बात है. हम्म. सुंदर. आता एक हिंदी ऐकवते. हम्म. हिंदी मध्ये 3 बंदर के माध्यम से गांधी ने सिखाए हमें 3 तत्व. 3 बंदर के माध्यम से गांधी ने सिखाए हमें 3 तत्व. बुरा नहीं देखना, बुरा नहीं सुनना और बुरा नहीं कहना. हम्म. बुरा नहीं देखना, बुरा नहीं सुनना और बुरा नहीं कहना. हमने भी रख लिए हाथ अपनी आंख, कान और मुंह पर. हम्म. हमने भी रख लिए हाथ अपने आंख, कान और मुंह पर, लेकिन इन हाथों को उठाना ही हम भूल गए. हम्म. लेकिन इन हाथों को फिर उठाना ही हम भूल गए और इसीलिए शायद हमारी आंखें देख नहीं पाती भ्रष्टाचार, कानों में जूं तक नहीं रेंगती किसी बात पर, हम्म. और गूंगी हो गई है जबान भी अन्याय के विरुद्ध आवाज उठाने के लिए, अन्याय के विरुद्ध आवाज आवाज उठाने के उठाने. लिए. वाह. सुंदर. छोट्या छोट्या आणि खूपच अर्थपूर्ण कविता. तर आपण धन्यवाद. मायमावशी ह्याच्यात अभिवाचन म्हणून एक उपक्रम सुद्धा सादर करत असतो आणि त्या अनुषंगाने मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा आकाशवाणीवर उद्घोषिका म्हणून सुरुवात केली तर तुम्ही मला गप्पा मारताना असं सांगितलं होतं की तिथल्या वरिष्ठ उद्घोषकांनी तुमच्याकडून एका गोष्टीचा खूप अभ्यास करून घेतला आणि तो जवळ तुम्हाला हं. झाला नाही, त्यांना जवळ संतुष्टी झाली नाही, त्यावर त्यांनी तुम्हाला पुढे जाऊ दिलं नाही. हो. तर त्याबद्दल मला ऐकायला नक्कीच आवडेल. सगळ्यांनाच. हो. नक्कीच सांगेन कारण ही मंडळी मी कधीच विसरू शकणार नाही. कारण जेव्हा मी आकाशवाणीवर सुरुवात केली, तेव्हा या मंडळींची मला म्हणजे एक म्हणजे नावं मी घेते. एक मोरे सर होते. त्यांनी मला कथेच्या बद्दलची बारकावे छान समजावून सांगितले. ते मला पुढे बरेच उपयोगी पडले. आणि दुसरे आमचे दळवी सर होते. तर त्या दळवी सरांनी सुरुवातीला तर भरपूर मार्गदर्शन केलं. पण जेव्हा मी उद्घोषिका म्हणून तिथे रुजू झाले, ते प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह होते हम्म. दळवी सर. तर तेव्हा त्यांनी नमस्कार, नुसता हा नमस्कार शब्द हम्म. माझ्याकडून 8 दिवस त्याची प्रॅक्टिस करून घेतली. जोपर्यंत त्यांना बरोबर वाटलं नाही, की नाही तू नाही बरोबर म्हणत आहे, असं नाही, असं म्हटलं पाहिजे. तू प्रत्यक्ष त्यांना भेटतीये, हो. असं त्यांना वाटलं पाहिजे. तोपर्यंत तो फील आला नाही, तोपर्यंत त्यांनी मला पास केला नाही, की नाही तू अजून म्हण, अजून बोल. आणि खरंच खूप मला त्याचा म्हणजे मी खरंच नाही विसरू शकत या मंडळींना. क्या खूप बात. फायदा झाला मला. तर आता आपण नेहमी जेव्हा गोष्टींचा म्हणजे ह्या गप्पा गोष्टीचा शेवट करतो तेव्हा आम्ही असं म्हणतो की आम्ही रचनाकारच्या चंदेरी मुलाखत या उपक्रमाचं आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि आमचा YouTube चॅनल फॉलो करा. तर जर हां, तुम्हाला हे आकाशवाणीवर म्हणायचं असतं तर तुम्ही हां. कसं म्हणाल असतं? तर असं म्हटलं असतं, की आम्ही हा जो कार्यक्रम सादर करतो आहे, तो आपल्याला कसा वाटला? हे ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. तर तुम्ही आपल्या मित्रमंडळींना आणि इष्टमित्रांना हे सांगा, की हे ऐकायला लावा आणि आम्हाला त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया कळवा. नुसतं ऐकून बसू नका, प्रतिक्रिया कळवा म्हणजे आम्हालाही आमच्यात काही सुधारणा करायची झाली, तर ती करता येऊ शकते. आणि तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमी स्वागतच आहे. वाह! धन्यवाद. तर मित्र हो तुम्ही ऐकलं ना जयश्रीताईंचं. आता त्यांचं ऐकायचं आणि आमचा हा YouTube चॅनल फॉलो करायचा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की सांगा. नमस्कार,
जयश्रीताई, तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली. खूप खूप धन्यवाद. आपलेही धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.